तर लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आल्याचं कळतंय। त्यामुळे मोदी मंत्रिमंडळामध्ये चिराग पासवान हे सुद्धा पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। सकाळपासूनच खरं तर भाजपकडून ज्यांना मंत्रिपद मिळणार आहेत त्यांना फोन केले जात आहेत। यामध्ये आता चिराग पासवान यांचं सुद्धा नाव समोर आलेलं आहे। तर लोजप पक्षाचे प्रमुख चिराग पासवान आहेत आणि त्यांना आता मंत्रिमंडळासाठी भाजपकडून फोन करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत साधारणतः 30 मंत्री आज शपथ घेणार आहेत। त्यासाठी चिराग पासवान यांना ही फोन आला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? आपण पाहतोय वेगवान घडामोडी खरं तर दिल्लीमध्ये आता घडतायत आणि नितीन गडकरी मोदींची भेट घेणार आहेत। विविध मंत्रिपदासाठी आता फोन आलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, ज्या मंत्र्यांना ज्या खासदारांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्याचे फोन आलेले आहेत ते सगळे खासदार 11:30 वाजता सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत। आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं मोहिनी, आपण खरं तर साम टीव्हीवरती 9:15 वाजता ही बातमी चालवली होती की नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग या दोघांना फोन केलेला आहे। त्यानंतर अनेक खासदारांना फोन केले। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी असतील, आपना दलाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल असतील, अर्जुन राम मेघवाल असतील, एचडी कुमारस्वामी असतील, प्रल्हाद जोशी असतील, लल्लन सिंग असतील किंवा रामनाथ ठाकूर असतील, या नेत्यांना फोन केलेले आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर लोजपचे पासवान गटाचे प्रमुख आहेत चिराग पासवान यांना देखील मोदी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्यासाठी फोन गेलेला आहे। सर्वानंद सोनोवाल जे भाजपचे खासदार आहेत, माजी मंत्री राहिले आहेत, त्यांना देखील फोन गेला आहे। त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमधील घडामोडी ज्या आहेत त्या खूप वेगाने घडताना पाहायला मिळते। अजून पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्यमंत्री प्रमोद या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान हे सगळे जे फोन गेलेले नेते आहेत ते आता मोदींसोबत चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आल्याचं सुद्धा या ठिकाणी कळतंय।